फेज असणं गरजेचं हो ना. असं आहे. त्यामुळे हा, पण ते होत नाही ना. त्या लेवलला थिंकिंग नाही आहे. तर ते इथून पुढे जे या युनिव्हर्सला किंवा या आता सध्या प्लॅनेटवर, पृथ्वीवर ऍक्सिडेंटल बर्थ नकोय. प्लॅन्ड हा. बर्थ पाहिजे. नाही नाही, आता प्लॅन्ड मुलं बरेचसा प्लॅन्डच बर्थ आहे. म्हणजे आता आपल्या काय म्हणतात, दॅट आमच्या इज नॉट घरातल्या द आता प्लॅन. मुलांचे. हा. नाही, त्या प्लॅन बद्दल नाही बोलत आहे मी. दॅट इज मटेरियलिस्टिक प्लॅन. स्पिरिच्युअल प्लॅन लेवलला हा, नाही आहे. स्पिरिच्युअल प्लॅन. म्हणजे आता ते अंडरस्टँडिंग तेवढं व्हायला पाहिजे ना, तरच ते होणार ना. त्या डायमेन्शनला आता कुठेतरी ते झालं तर त्या गोष्टी घडणार आहेत पुढे. कारण या येणाऱ्या परिस्थितीमध्ये फक्त शरीरानंच सुदृढ असून नाही चालणार आहे, मनाने सुदृढ असावं लागणार आहे. परत स्पिरिच्युअल डायमेन्शनला पण सुदृढ असणं गरजेचं आहे. स्पिरिच्युअल हेल्थ, स्पिरिच्युअल मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ या कॉम्बिनेशन असेल तर ते सर्वाईव्ह होणार आहे. म्हणजे अगोदर जर बघितला तर बॉडी, म्हणजे शरीर जन्माला आलं तर ते टिकायचं, कारण बॉडी लेवलचीच डिसहार्मोनी होते ना. आता मेंटल हा हा. लेवलचे डिसहार्मोनी आहेत आता, आणि मेंटल लेवलच्या पण राहिलेले नाही. नाही, आणि आता एक एकट्या मुलांचे सर फार जास्त प्रॉब्लेम आहेत. म्हणजे घरात त्यांना अति लाड म्हणा किंवा हे असं. आणि आता मी माझ्या नातवाबरोबर रोज जाते, बघते मी. म्हणजे एकदा संताप आला ना कोणाचा, की कंट्रोलच होत नाहीये त्याचं. ते त्याला ट्रेनिंग द्यावं लागेल, आणि सगळ्यात महत्वाचं पॅरेंट्सना ट्रेनिंग. त्याच्यावर आपण बोलू आता, त्या पद्धतीनं आहे हम्म. सगळं. घेऊया. ओके. ओके, स्माइल इवनिंग ऑल ऑफ यू. हाउ आर यू? कैसे हैं आप? ठीक है सब? ठीक आहे. आज आपण आजपर्यंत आता जे क्लासेस झाले आपण ते बऱ्यापैकी इफेक्ट्स बघितले. इफेक्ट्स है ना, त्याला इफेक्ट्स म्हणतो. बॉडी, माइंड, एनर्जी, सोल, लाईफ. आज आपण जे घेणार आहोत है ना, दॅट इज द मेजरली कॉजेस, है ना. व्हॉट इज द मेजर कॉज? काय असू शकतो मेन कॉज? एक तर आहेच इग्नोरन्स अबाउट द ट्रू सेल्फ. दुसरा कॉज आहे की दॅट इज द प्रायमरी कॉज, इग्नोरन्स अबाउट द ट्रू सेल्फ. पण सेकंडरी कॉज आणि टर्शरी कॉज आपण बघूया. जनरली एखादं सफरिंग आपल्या जीवनामध्ये आलं, एखादा व्यक्ती, तर तो पहिल्यांदा त्याचं बोट कुणाकडे असतं? तुमच्या, तुम्ही जर बघितला तर समजा एखाद्या व्यक्तीला, आता मला समजा त्रास व्हायला लागला, जनरली एक नॅचरल इन्स्टिंक्ट लेवलला, कॉन्शियस नाही आहे पण जनरलाइज्ड वेनी बघतोय, तर काय होतं? कुणाकडे बोट दाखवलं जातं? स्वतःकडे असतं का दुसऱ्यांच्याकडे असतं? जास्त करून हे असतं ना, दिस फिंगर ओपन. तर थोडस लिहून घ्या. कॉजेस, कॉन्शियसनेस, याच्या अगोदर पण मी बोललो याच्याबद्दल. देर आर थ्री लेवल्स, 3 to 4 लेवल्स, बट आता 3 बघूया आपण. कॉन्शियसनेस है ना. जनरली जर आपण एखाद्या सफरिंगची, एखादी व्यक्ती त्या सफरिंगला रिस्पॉन्सिबल दुसरी व्यक्ती मानत असेल, किंवा रिलेशन मानत असेल, किंवा दुसऱ्यामुळं झालं, ओके, सो देन दिस इज द कॉन्शियसनेस, है ना. आणि कॉमन आहे, 99% लोक ह्या डायमेन्शनला म्हणतात की यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस कंडिशन. होतं का नाही असं? होतं. म्हणजे मीही म्हणतो किंवा म्हणायचो अगोदर. आता थोडस त्यात तर अपग्रेड व्हिडिओ केलं. अटकला होता, त्यामुळे थोडा रिपीट करा.
अच्छा, सगळ्यांच्यासाठी का तुमच्यासाठी आहे? नाही बघा बरं. नाही नाही, सगळ्यांसाठी नव्हता. नाही नाही, ठीक आहे. ओके, गुड. चेक द हे. आम्ही परत बोलतो. एखादा कॉन्शियसनेस है ना, एखाद्या घटनेची रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, ती चांगली असू दे, वाईट असू दे. आता आपण सफरिंग बद्दल बोलतोय म्हणताना, चांगली झालं तर काय म्हणतो आपण? माझ्यामुळे झालं. आणि एखादी गोष्ट नाही चांगली घडली आपल्या मनानुसार, तर काय करतो आपण? तुझ्यामुळे. एक मी नेहमी उदाहरण देतो बघा, नवरा बायकोंचं उदाहरण असतं. मुलानं जर चांगलं काहीतरी केलं तर काय म्हणतात दोघेही? माझ्या वर गेलाय किंवा माझ्यामुळं झालं. आणि तीच घटना जर वाईट घडली, एखादी त्याच्याकडनं काही चूक घडली, तर काय म्हणतो आपण त्याला? दुसऱ्या टेंडन्सी की ब्लेम टू द अदर्स. ओके, नो डाऊट दॅट इज द इग्नोरन्स, है ना का? त्यानंतर थोडस वरचा कॉन्शियसनेस आला तर जनरली जे बोललं जातं की दिस हॅपन्स बिकॉज ऑफ द सिस्टम. त्याला आपण प्रकृती म्हणतो. काय म्हणतो? प्रकृती. दॅट इज द सेकंड कॉन्शियसनेस. नाही, सॉरी, चेंज. Third, दॅट इज द सेकंड कॉन्शियसनेस इज द प्रकृती. you are the थोडस करू शकतो, पण आता लिहा प्रकृती सेकंड कॉन्शियसनेस. अँड देन थर्ड इज द माय इग्नोरन्स. हा, ऍक्च्युली थोडस त्याच्यात हे करा. पहिला काय घेतलं? ब्लेमिंग टू द अदर्स. सिंपलच्या भाषेमध्ये ब्लेमिंग टुवर्ड्स द अदर्स. देन ब्लेमिंग टू द सेल्फ. दॅट इज द सेकंड कॉन्शियसनेस. म्हणजे तुझ्यामुळं झालं, त्यानंतर तुझ्यामुळं नाही तर माझ्यामुळं झालं. म्हणजे थोडस वरचा कॉन्शियसनेस. म्हणजे सेल्फला थोडासा दोष देणारा व्यक्ती काय असतो? की थोडासा वर कॉन्शियसनेस. द थर्ड कॉन्शियसनेस इज द प्रकृती बिकॉज ऑफ द सिस्टम. वी डझंट फॉलो द प्रकृतीचा नियम जो आहे तो नाही फॉलो केला आणि त्याच्यामुळं हे घडलं. ओके, सिस्टम, ती लोकल सिस्टम असेल, प्रकृती सांगत असेल. अँड द फोर्थ कॉन्शियसनेस इज द इट्स जस्ट हॅपनिंग, दॅट इज द युनिव्हर्सल ड्रामा अँड आय एम प्लेइंग द रोल. दॅट इज द प्रोफेसरने त्याला हायेस्ट कॉन्शियसनेस सांगितले. ओके, just I am playing, everyone is playing the role in the universal drama. That is the highest consciousness. पण ते आता मी जे सांगतोय ते एवढं सोपं नाही आहे. युनिव्हर्सल ड्रामा इतका सोपा नाही समजून घ्यायला. ऐकायला बरा वाटतो, पण तो रिअलिस्टिक लेवलला प्रॅक्टिकली आपल्या जीवनामध्ये उतरवायला खूप कॉन्शियसनेस डेव्हलप असायला. एवढं सोपं नाही. सो बट दॅट इज द ट्रूथ. म्हणजे त्याच्याबद्दल ट्रूथ आहे, सत्य आहे. आणि आता पण सगळ्यांनी सांगितले, रामलीला सांगितलेली आहे, कृष्णलीला सांगितलेली आहे, हे सगळीकडे सांगितले. प्रोफेसरांनीच एक्सप्लेन केलंय असं नाहीये, हे पहिल्यापासून सांगितलं गेलेलं आहे. बट वी आर जस्ट प्लेइंग द रोल. तर ह्याच्यात तुम्हाला आता ते डायजेस्ट होणं कठीण आहे, पण सांगणं माझं काम आहे. ओके, काय कठीण आहे? की तुमच्या बाबतीत एखादा व्यक्ती कोणता तरी चुकीच्या पद्धतीने वागतोय. ओके, तर तो वागणं हे तुमच्या अपग्रेडेशन साठी दिला गेलेला तो रोल आहे. ओके, एवढं सोपं नाही डायजेस्ट करणं. कारण लोकल लेवलला आपण काय म्हणतो, मग मग आपण विचार करतो की मग त्याला रोल दिलाय तर मलाही तोच रोल, मी त्याच्या अपोजिट रोल प्ले करू शकतो. येस, यू कॅन प्ले. तिथं प्रोफेसर किंवा युनिव्हर्सल ड्रामा म्हणत नाही की तुम्ही प्ले करू नका, असं नाही म्हणत आहे. समजा एखाद्यानं तुम्हाला एखादं अपोजिट वर्ड बोलला किंवा एखादा तुम्हाला तुमचा अपमान केला, तर तुमच्याकडे चॉईस आहे, अपमान करायचं का तिथून लिबरेट व्हायचं. ओके,
आहे ना, सिम्पल. म्हणजे त्याला रिॲक्ट व्हायचं, रिॲक्शन ही चॉईस तुमची आहे ना, कसं रिॲक्ट व्हायचं. मग त्या रिॲक्शन मध्ये खरंच तुम्हाला तो रोल प्ले करणं गरजेचं असेल बाय सिस्टम तिथं त्या गोष्टीची, देन यू हॅव टू प्ले द रोल. बट इफ देअर इज, म्हणजे त्याच्यात थोडासा विवेक वापरावा लागतो आपल्याला. जर तो रोल प्ले करत असताना जर तुमची अननेसेसरी एनर्जी एक्सक्रीट होणार आहे, देन चॉईस आहे, लिबरेट फ्रॉम दॅट थिंग. ओके, तर हे युनिव्हर्सल ड्रामा हा खूप विवेकाने खेळावा लागतो. असं नाहीये की फिक्स्ड करता येत नाही, फिक्स नाही करू शकत. त्यामुळं कृष्णाला सुद्धा लोक नावं ठेवतात, है ना. कृष्णाला सुद्धा काही लोक शिव्या घालणार आहेत, काय केलं त्यानं, युद्ध लावलं, है ना, ही फॅक्ट आहे. पण काही काही कधी कधी कृष्ण नीती वापरावी लागते. 16,000 तर बायका होत्या. हा, तर हे बऱ्याच गोष्टी राधेचं रिलेशन हा, तर सगळ्यावर त्या बोट. हा, तर त्याच्या माग कृष्णा कॉन्शियसनेस समजून घ्यायला फार डीप डायमेन्शनच हे आहे. ओके, तर पहिल्यांदा आपल्याला अर्जुन व्हावं लागेल. कृष्ण समजून घ्यायचं असेल तर अर्जुन व्हावं लागेल, उद्धव व्हावं लागेल. कृष्णानं उद्धवाला पण गीता सांगितलेली, अर्जुनाला पण गीता. ओके, तर वेगवेगळ्या डायमेन्शनला वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन केले. सिंपल मला हे सांगायचं आहे की 4 डायमेन्शन्स ठेवा. पहिल्यांदा आपलं लोअर डायमेन्शन, ओके, तिथं लिहा, होमो फोर्स इज ऑलवेज कंप्लेनिंग टुवर्ड्स द अदर्स. म्हणजे ब्लेमिंग जो असतो तो होमो फोर्स. ओके, हेट्रो पण असतो कधी कधी, हेट्रो पण असतो, पण स्ट्रॉंगली जर बघितला तर होमो असतो. ओके, होमो इज ऑलवेज ब्लेमिंग, कंप्लेनिंग टू अदर्स. देन हेट्रो टेक्स द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द सेल्फ. माझ्यामुळं झालं म्हणून हेट्रो ऑलवेज पुढं पुढं असतो बघा. म्हणजे अग्रेसिव्ह फोर्स आहे हेट्रो, स्ट्रॉंग आहे, पुढं पुढं आहे. ओके, देन कनेक्टिंग न्यूट्रो इज द लॉ, म्हणजे प्रकृतीच्या नियमानं घडतं. ओके, प्रकृतीच्या नियमानं घडतं किंवा देवाची कृपा, ईश्वर कृपा, ईश्वरामुळं घडलं, है ना. प्रकृती ईश्वर एकच मानतात ती लोक, पण प्रकृती आणि ईश्वर डिफरंट आहे. माझं नशीबच असं आहे म्हणतात. आणि फोर्थ कॉन्शियसनेस इज द युनिव्हर्सल ड्रामा आहे. युनिव्हर्सल ड्रामा मध्ये रोल प्ले करायचा. आता येतोय नशिबाला का आवाज स्वतःच्या दोष माझा? देतात, स्वतःच्या नशिबाला दोष देतात ते काय? सेल्फ स्वतः ओके. किंवा नशीब म्हटलं की प्रकृती आहे. नशीब हे प्रकृतीच्या अधीन आहे. नशिबाचा आणि आत्म्याचा काही संबंध नाही, प्रकृतीचा संबंध आहे. प्रकृती ही नशीब हे प्रकृतीच्या अंडर येत. कुलदेवता, देवता, जे काय सगळं जे आहे, देवता देवी जे काही सगळं आहे, एनर्जीज आर ऍट द प्रकृती लेवल. ओके, युनिव्हर्सल ड्रामा मीन्स द सोल डायमेन्शन. न्यूटो इज द युनिव्हर्सल तर जर युनिव्हर्सल ड्रामा आहे हे कळत असेल तर पुढचं काही होणारच नाही ना. सुरुवाती म्हणजे म्हणजे जो प्ले आहे तो होणारच नाही. तो युनिव्हर्सल ड्रामा आहे हे कळत नाही म्हणून तू तू मैं होऊन जातं. पण ते जर कळत असेल युनिव्हर्सल. नाही, होतो की युनिव्हर्सल ड्रामा. ह्याच्यात जीवनमुक्त अवस्था तुम्हाला, युनिव्हर्सल ड्रामा करण्यासाठी पहिला जीवनमुक्त व्हावं लागेल. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, विदेह मुक्तीत नाही होणार. ओके, दॅट इज द स्पिरिच्युअल. विदेह मुक्ती थोडासा डिफरंट आहे. पण जीवनमुक्त अवस्था म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींना रिअलायझेशन झालं, पण त्यांना जीवन जगावं लागलं, त्यांना स्ट्रगल करावं लागला, त्यांना फेस करावं लागलं.
पण ते फेस करत असताना त्यांचा कॉन्शियसनेस काय होता, मला दिलेला रोल मी प्ले करतो. ओके, दॅट इज द जीवनमुक्त अवस्था. आणि जीवनमुक्त अवस्था कधी आहे? समाधी झाल्यानंतर, साक्षीभाव झाल्यानंतर, मौन साधना झाल्यानंतर मग जीवनमुक्त अवस्था. ओके, दॅट इज द अंतरयुगाच्या त्या अवस्था आहेत. तर सिंपल जीवनमुक्त जरी तुम्हाला समजलं, आपल्याला समजलं की इट्स अ युनिव्हर्सल ड्रामा, तरी सुद्धा आपल्याला तो रोल प्ले करावा लागतो ना. तो रोल प्ले करत असताना ते आनंद घेतात. ते रोल प्ले करत असताना दुःख नसतं तिथं, सुख नसतं, आनंद असतो. दॅट्स वाय द युनिव्हर्सल ड्रामा. तर आज आपण हे फंडामेंटल कॉजेस आहेत, पण आपण थोडंसं लोकल लेवलला येऊया. जनरली आपण हे मी का शिकवतोय तुम्हाला, जायचं कुठं आहे, अल्टिमेट कुठं जायचंय आपल्याला, कुठं जायचंय, युनिव्हर्सल 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 ड्रामा ड्रामा ऍक्च्युअल. तर पण समजून तसं असतं घ्यायचं. तर मुक्ताबाई रडल्या नसत्या ना, की मला मांडे खायचे आहेत. मग ते काय होतं? तो ड्रामाच आहे ना, जगाला दाखवण्यासाठीचा ड्रामा आहे तो. असं आहे ते. नाही, किंवा मुक्ताबाईंची अवस्था ज्ञानेश्वरांनी ही मुक्ताबाईंची अवस्था जीवनमुक्त अवस्था नाहीये. ओके, ओके. मुक्ताबाईंची अवस्था जीवनमुक्त अवस्था नाही, फक्त ज्ञानेश्वर माऊलींची जीवनमुक्त अवस्था आणि निवृत्तीनाथांची विदेहमुक्त अवस्था. ओके, त्यामुळं माझं कनेक्टिव्हिटी आहे का? निवृत्तीनाथांची काय म्हणाला? विदेहमुक्ती आहे, विदेहमुक्ती. म्हणून तर ते म्हणत होते की कशाला स्ट्रगल वगैरे काही नको, आपलं हाही आपली आपली साधना, मुंज होऊ दे नाही तर नाही होऊ दे, काही फरक नाही पडणार आहे, आपण आपलं साधना करत राहू. पण पण ज्ञानेश्वर माऊलींनाचं मत वेगळं होतं. ओके, त्यांना त्यांच्यासाठी घ्यायचं होतं का, कशासाठी लढा दिला त्यांनी, ज्ञानेश्वर माऊलींनी? तुम्ही विषय ज्ञानेश्वर माऊलींचा काढला की मग माझं लेक्चर दुसरीकडे जातं. सॉरी. हो ना, कारण तिथं 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 मला थांबता येत नाही. मग तरी सुद्धा मी सांगेन, ज्ञानेश्वर माऊलींचं लढा कुणासाठी होता, त्यांच्या स्वतःच्या ज्ञानासाठी का इतरांच्या ज्ञानासाठी? इतरांच्या ज्ञानासाठी ते तर होतं. ज्ञानीच आहेत, त्यांना काय ज्ञान घ्यायचं होतं की ऑलरेडी एक्झिस्टेड आहेत ते, ज्ञानातनं एक्झिस्ट, ज्ञान त्यांचं नसानसांमध्ये होतं आहे ना. पण दुसऱ्यांच्यासाठी तो मार्ग मोकळा करायचा होता, म्हणून त्यांना तो लढा त्यांनी स्वतःवर घेतला. दॅट इज द जीवनमुक्त अवस्था. युनिव्हर्सल ड्रामामध्ये जे राहणारी लोक आहेत ती ह्या डायमेन्शनला काम करतात. म्हणजे कुणी असू शकतो, तुम्हीही करू शकतो, तुम्ही आता काही गोष्टी करतायच, मीही करतोय, सगळेजणच करतायत, फक्त आपल्याला समजत नाही एवढाच विषय. एक आई मुलाच्या ह्याच्यासाठी जीवनमुक्ताचा जीवनमुक्त अवस्थेतच असते बऱ्याच वेळेला. आई असेल किंवा वडील असतील किंवा जे काय असेल ते रिलेशन, नवरा बायको असतील किंवा कोणतंही रिलेशन, मित्र असतील, गुरु असेल, शिष्य असेल, तर ह्या पद्धतीनं आहे. तर पण त्या अवस्थेला जायच्या अगोदर आपल्याला लोकल अवस्थामधनं लिबरेट व्हायला पाहिजे. ओके, लोकल जे कॉजेस आहेत आपण जनरली आहे ना, ते दुसऱ्यांना ब्लेम जे करतो, तर ते काय काय ब्लेम आहेत, सफरिंगचे मेजर कॉजेस काय आहेत, तर आपण बघूया. ओके, बॉडी सफरिंग नुसार जाऊया आपण. बॉडी सफरिंग काय काय, बरं कशा कशामुळे तब्येत बिघडू शकते? स्ट्रेस. स्ट्रेस, अजून दुःख. राग. इन्फेक्शन्स. इन्फेक्शन्स. सिंपल जो लक्षात, एक ट्रायोर्जिन काढून घ्यायचं. त्याला म्हणतात कॉजेस, ट्रायोर्जिन ऑफ द कॉजेस. पहिली गोष्ट जी आहे, आता आपण हातातच घेऊ, हे तुम्हाला सोपं जाईल.
This finger represents Neuto. This finger represents होमो. Homo. This finger represents Hetero. And this finger represents the connecting neutral. न्यूट्रो. Neuto is Italia. Neuto causes of the suffering, natural calamities. बऱ्याच वेळेला याच्यामध्ये नुकसान होतं ना, नॅचरल कॅलॅमिटीज, सफरिंग्स. मग त्यामध्ये तुमचे नॅचरल इन्फेक्शन्स येऊ शकतो आपण, मास एन्व्हायरमेंटल डिस्ट्रक्शन, मास वॉर. डिस्ट्रक्शन, नॅचरल बट नॉट मॅन मेड नाही. आता जे युद्ध चालू आहे ते मॅन मेड आहे, नॅचरल नाही. कोविड इज द नॅचरल. ओके, टिपिकल आहे. न्यूट्रो इज द नॅचरल, कनेक्टिंग न्यूट्रो इज द मॅन मेड infections. Okay, then homo is the food, drugs, medicines, है ना, accidents. याला आपण कॉजेस म्हणतो ना. समजा आपण चालता चालता पडलो तर त्याला काय म्हणतात, ऍक्सिडेंट झाला म्हणतात, किंवा कुणी येऊन धडकलं, दॅट इज द ऍक्सिडेंट. आणि त्याच्यानंतर मग एखाद्या पार्टला इंजुरी झाली तर आपण ते इफेक्ट घेतो. पण कॉज वर महत्वाचं आहे. ओके, वॅक्सिन्स मुळे पण फूड बऱ्याच नंतर वेळेला काय आहे? फूड नंतर काय लिहिलंय? फूड नंतर ड्रग्स, मेडिसिन्स. ड्रग्स, ऍक्सिडेंट्स, वॅक्सिन्स. ओके, देन न्यूट्रो इज द पोस्चर्स इम्बॅलन्स्ड होणं. पोस्चर्स आणि मॅन मेड एन्व्हायरमेंटल चेंजेस. मनुष्यानं निर्माण केलेलं ग्लोबल वॉर्मिंग असेल आता जे आहे ते न्यूट्रो मध्ये. ओके, न्यूट्रो इज द नॅचरल, न्यूट्रो इज आणि सोशल लाईफशी कनेक्टेड आहे. अँड फायनली हेट्रो इज द स्ट्रेस. तुम्ही जर बघितला तर सगळ्यात जर बेसिक फंडामेंटल कॉज काय असेल तर स्ट्रेस आहे. आता जागतिक लेवलला स्ट्रेस चालू आहे की नाही चालू आहे, त्या स्ट्रेसचा डायरेक्टली इनडायरेक्टली परिणाम होतोय की नाही होतोय. जोपर्यंत आपल्या घरापर्यंत आला नव्हता, गॅसचा प्रॉब्लेम आला नव्हता, तोपर्यंत आपण कसं होतो, निवांत. विचार नव्हता. म्हणजे चालू होतं कॉन्शियसली की बाबा थांबायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे, युद्ध थांबायला. पण ज्यावेळेला खरंच डायरेक्टली इम्पॅक्ट झाला त्यावेळेला आपण कॉन्शियस झालो, है ना, न कळत. मला सांगा, ह्या गोष्टींचा परिणाम आपल्या सोलवर होतोय का नाही होत, इम्प्रिंट्स. म्हणजे आपण फार त्याच्याशी कनेक्टेड नाही आहे डायरेक्टली, पण त्याचे इम्प्रिंट्स चालू आहेत का नाही चालू. आणि एखादा व्यक्ती सेन्सिटिव्ह असेल, खूपच सेन्सिटिव्ह असणं चांगलं आहे का वाईट आहे? दोन्ही आहे. डिपेंड्स कशासाठी सेन्सिटिव्हिटी आहे. दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी सेन्सिटिव्हिटी असेल तर चांगली गोष्ट आहे. पण ती सेन्सिटिव्हिटी आपल्या स्वतःला हार्मफुल असेल किंवा बाजूच्या म्हणजे आजूबाजूच्या लोकांना पण हार्मफुल असेल तर मग ती सेन्सिटिव्हिटी हायपर सेन्सिटिव्हिटी होऊन जाते. गुड.
सेन्सिटिव्हिटी ह्युमन माइंडचं लक्षणच आहे की मनुष्य सेन्सिटिव्ह आहे, असणं गरजेचं आहे. बट दॅट सेन्सिटिव्हिटी शुड बी इन द हार्मोन, नॉट एक्सेसिव्ह, नॉट डेफिशियंट. है ना. डेफिशियंट असेल तर काय होईल, खूप मोठं नुकसान होऊ शकतं, स्वतःचं पण समाजाचं पण. ओके. पण हायपर सेन्सिटिव्हिटी असेल तर समाजाचं काही फार मोठं नुकसान होणार नाही, पण स्वतःचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. पण त्याच्यानंतर तो जर एकदमच ते व्यक्ती जर काही ट्रॉमॅटिक घटना घडल्या तर मग होऊ शकतं समाजाचं नुकसान. पण सेन्सिटिव्हिटी असणं गरजेचं आहे, पण बॅलन्स्ड असणं गरजेचं आहे. सिंपल मी परत सांगतोय की परत इथे युनिव्हर्सल ड्रामाचा रोल येतो. मला एक्झॅक्टली आता मी रोल कोणता प्ले करू शकतो या सिच्युएशन. ओके. आता आपण डायरेक्टली कुठं काय इंटरनॅशनल लेवलला इम्पॅक्ट करू शकतो का? आपल्या डायरेक्टली आपण फिजिकल वर्ल्डली. म्हणजे आपण एखादं समजा दिगंबर माईने एखादे मत मांडलं तर त्याचा परिणाम ट्रम्पवर होणार आहे असं काय होणार आहे? नाही होणार आहे. बट तिथं त्याच वेळेला इफ यू pass the smile intention towards the universal consciousness, then that will be calculated or not? 101% calculated. Okay. Because soul dimension, तुम्ही किती प्युअर आहात, तुम्ही किती कॉन्शियस आहात, दॅट वर्क्स. मी म्हणणार नाही की पटकन लगेच त्याचे बदल मिळतील, पण कुठं ना कुठं तर त्या युनिव्हर्सल कॉन्शियसनेसला त्या गोष्टी बॅलन्स केल्या जातात. ओके. आणि ही फॅक्ट आहे, असं नाही आहे की हे काही थेरॉटिकल किंवा इमॅजिनरी किंवा कुठंतरी एक आपल्याला काहीतरी मोठं सांगायचं आहे म्हणून असं नाही. हे होतं. ओके. सोल लिसन्स. कोण कोण ऐकत नाही? मन ऐकत नाही का? माइंड इज नॉट. मन कधी कधी दुसऱ्याचं ऐकणार नाही, स्वतःच खरं करत. पण सोल लिसन्स. आणि मग ज्यावेळेला त्यांना त्या सोलला खरंच रिअलाइज होईल किंवा त्या माइंडला खरंच रिअलाइज होईल की अरे आपल्याला हा एक इन्फॉर्मेशन आलेली आहे, मग त्याच्यावर तो विचार नक्की करेल. होतं का कधी कधी? आपल्या घरातच बघा, एखाद्याबद्दल तुम्हाला मत सांगितलं एखाद्याने, म्हणजे हे असं करू नकोस, हे असं वाग. पण त्याच वेळेला बऱ्याच वेळेला आपल्याला त्यावेळेला आपली मानसिक स्थिती नसते की ऐकण्याची. पण तुम्हाला तीच गोष्ट महिन्यांनी, 2 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षांनी तुम्हाला जाणवतं की अरे हा हे असं घडलं प्रॅक्टिकली. म्हणजे त्यावेळेला आत्ता घडणाऱ्या घटना या सोलवर इम्प्रिंटेड आहेत का नाही आहेत? आहे. पण जो काळ लागतो, तो काळ का लागतो? बिकॉज माइंड इज नॉट कनेक्टेड विथ द सोल विथ द प्रॉपर डायमेन्शन. ओके. त्यामुळं माइंड आणि सोल मेडिटेशन होणं गरजेचं, बॅलन्स्ड होणं गरजेचं. मग तुमचा वेळ वाचणार आहे सगळ्यात महत्त्वाचं. वेळ कधी वाचतो? मन ऐकायला तयार नसेल तर वेळ वाचणार नाही. मन, मी असं नाही म्हणत आहे की प्रत्येक गोष्ट ऐकायचीच, नाही तर मनाचा रोल राहणार नाही. विवेक, इथं परत विवेक येतो. ओके. ते थोडंसं कॉन्शियसली तुम्हाला समजून घेऊन प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस त्या तर पद्धतीने हे जायचं. नाहीच समजलं, मनाचा रोल राहणार नाही, हे परत एक्सप्लेन करता? हा. नाही, जर प्रत्येक गोष्ट, आता समजा एक घटना घडली आणि त्याचं मी तुम्हाला काहीतरी सांगितलं, त्याचे इम्प्रिंट सोलवर आले. ओके. पण मन तर तर्क लावणार ना, है ना. जसंच्या आहे तसंच जर प्रत्येक गोष्ट स्वीकारली गेली तर तर कदाचित माइंडला काहीच रोल नाही राहणार, तर राहील. माइंड जर समजा झिरो असेल एखाद्या व्यक्तीचं, है ना, कुणाचं झिरो असतं? सूक्ष्मजीवांचं झिरो असतं ना. माहिती आहे तुम्हाला, सूक्ष्मजीवांचं माइंड झिरो आहे. त्याच्यापेक्षा अपग्रेडेड आहे प्लॅनेट वर्ल्डचं, त्याच्यापेक्षा अपग्रेडेड आहे ॲनिमल्सचं, आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात अपग्रेडेड आहे ह्युमन माइंड. म्हणून मनुष्याकडे जे बुद्धी तत्व दिलंय, विजडम दिलेलं आहे, तो त्याच्यासाठी आहे.
तर सिंपल, जर सोलचे इम्प्रिंट डायरेक्टली इम्पॅक्ट व्हायला लागले बॉडी लेवलला, तर माइंडचा रोल राहणार नाही. त्यामुळे माइंडला रोल प्ले केला पाहिजे, पण तो रोल प्ले करत असताना स्माइल कॉन्शियसनेस असणं गरजेचं. ओके. कारण सोलवर फक्त गुड इम्प्रिंट्स होणार आहेत का बॅड इम्प्रिंट्स पण होणार, संस्कार ज्याला आपण म्हणतो, दोन्ही. दोन्ही होणार आहेत. कारण सोल कशा मोडमध्ये असतं? ऍक्सेप्ट Accept. एव्हरीथिंग ऍज इट इज. काही लोक असतात बघा, ऍक्सेप्ट एव्हरीथिंग ऍज इट इज. इट्स गुड ऑर बॅड? It's not प्रत्येक good. गोष्ट ऍक्सेप्ट होईल, ऍक्सेप्ट करून चालणार आहे का? नाही. कारण आपल्याला रोल प्ले करायचा आहे. ओके. त्यामुळे सोल आपल्याला माइंड इज रिक्वायर्ड टू, म्हणजे काय घ्यायचंय आणि काय नाही घ्यायचंय सोल इम्प्रिंट्स पासून. ओके. सो दिस इज द थिंग. त्यामुळे माइंड कॅरी करतो. कुठं होतो आपण? सर सर हेच. पण मग ह्याचा अर्थ, सॉरी, ह्याचा अर्थ असा नाही का की मग युनिव्हर्सल प्ले समजून नाही, म्हणजे मग माइंड जिथे येतं तिथे मग युनिव्हर्सल प्ले नाही एक्सेप्ट होत, आणि मग माइंड त्याच्यावर विचार करून नाही मला हे केलं गेलं पाहिजे, ठीक आहे हे माझ्या नशिबामध्ये आहे, किंवा हे माझ्या हा हा हे आहे आणि हा माझा रोल आहे, पण हे मला पटतंय आणि हे नाही पटत आहे. सो फक्त रोल म्हणून रोल प्ले करायचा आणि नाही, स्व तिथं एक्सपिरियन्स येणार आहे ना तुम्हाला, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. त्या प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स नंतर मन ठरवणार आहे हे योग्य आहे अयोग्य आहे. तुमच्या मेमरीज आहेत की मागे घडलेल्या घटना, त्या कोरिलेट केल्या जातात ना आता. असं थोडंच आहे की मेमरीमध्ये आहे की, है ना. भूक लागली की आपोआपच अन्न खाल्लं जातं. दॅट इज द मेमरीज आर देअर ना. एक जन्मलेल्या बाळाला थोडंच दूध प्यायला शिकवावं लागतं, ते आपोआपच सक करतं. दॅट इज द थिंग. सांगण्याचा मुद्दा काही मेमरीज आहेत की, आणि म्हणून त्या पद्धतीनं रोल प्ले करतो. आपण माइंड डिटेल घेतलेलं आहे. माइंड वृत्तीमध्ये आहेच की सगळं, विचारांमध्ये आहे, नंतर संकल्पामध्ये आहे, आणि नंतर मग संस्कार हा सोलचा कॅरेक्टर आहे. तिथे लिहून ठेवा, संस्कार हे सोलचं कॅरेक्टर. मनावर संस्कार केले जात नाहीत, संस्कार होतात ते सोलवर होतात. न्यूटो, होमो, न्यूट्रो आणि हेटेरोचं हे सांगतो. न्यूटो स्ट्रेसवर स्ट्रेसवर चाललं होतं, वॉर आणि एव्हरीथिंग, एव्हरी कॉज जर रूट लेवलला गेला तर स्ट्रेस हे cause येतो. आलं का लक्षात? स्ट्रेस हा कॉज येतो. ओके. ओके. मला सांगा, एक उदाहरण स्वरूपात देतो. त्या 4 कॉज मध्ये पण फंडामेंटल कॉज काय आहे? स्ट्रेसच आहे. त्या 4च जर बघितला, जर आपण अशा पद्धतीने त्याचा सिक्वेन्स लावू शकतो. स्ट्रेस असेल तर आपण आपलं आहार विहार व्यवस्थित नाही करणार आहे. आहार विहार म्हणजे थोडंसं नॅचरल कॅलॅमिटीज आणि ह्या बाजूला ठेवल्या तर आपण फक्त ह्याच्यानुसार बघू. ते सगळंच नाही होत, पण नॅचरल कॅलॅमिटीज हे काय आपल्या हातात नाही. ओके. पण तरी सुद्धा मला असं वाटतंय की मनुष्याचा जो इंटरफिअरन्स आहे त्या नॅचरल कॅलॅमिटीजला सुद्धा कुठं कधी कधी कारण ठरतो मनुष्याचा इंटरफिअर. जर अगदीच नेचरनुसार डिसाईड केलं जगायचं तर नॅचरल कॅलॅमिटीज खूप कमी होतील.
म्हणजे अगदी पृथ्वी नष्ट होण्याच्या मार्गावर असेल त्यावेळेलाच नॅचरल कॅलॅमिटीज येतील. प्रलय काल म्हणतो. ह्युमन न जे काही मध्ये इंटरफिअरन्स केलेलं आहे सगळ्या गोष्टींमध्ये, त्यामुळे नॅचरल कॅलॅमिटीजची पण त्याचा जो टाइम पिरियड आहे तो कमी कमी होत चाललाय. म्हणजे लवकर लवकर येत आहेत नॅचरल कॅलॅमिटीज. तर स्ट्रेस इज द मेन कॉज. आता स्ट्रेस कुठून येतो, आपण स्ट्रेस मध्येच घेणार आहे. स्ट्रेस कुठून कुठून येतो मेजरली? येस प्लीज. रिलेशन्स मधनं, रिलेशन्स मधनं. ओके, आपण स्ट्रेसला थोडस एक्सपांड करूया. स्ट्रेस इज पर्सनल विच फिंगर? रिलेशन, सोशल स्ट्रेस इज रिलेशन. विच फिंगर? हेट्रो. हे सगळंच गेलं. स्ट्रेस इज विच फिंगर? हेट्रो. हेट्रो. Stress comes from Personal relations, social relations, professional relations. आपण घेऊया अं, थोडस डीप लेवल. लाईफ. स्ट्रेस कम्स फ्रॉम द लाईफ. जीवन. आपल्या जे आता आपण जीवन जगतो, आपलं जीव कोणत्या कोणत्या जीवन म्हणजे लाईफ लेयर्सशी कनेक्टेड आहे? म्हणजे तर लिहा. स्ट्रेस कम्स फ्रॉम द स्पिरिच्युअल लाईफ. येतो का स्पिरिच्युअल लाईफ मधनं कधी? हो, जर कधी योग्य मार्गदर्शक, योग्य गुरु, योग्य ज्ञान नाही मिळालं तर सफरिंग येण्याचे चान्सेस आहे. देन पर्सनल लाईफ. ओके, प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ. देन होमो इज द फॅमिली लाईफ. and connecting neutral is the social life. Okay, spiritual life, personal life, social life आणि family life. पर्सनल आणि प्रोफेशनल एकच येतात का? एकच. हा, पर्सनल किंवा प्रोफेशनल किंवा इंडिव्हिज्युअल लाईफ. आपण याच्यामध्ये काय काय येतं हे डिटेल घेणार आहे आपण, पण थोडस तुम्हाला जॉईंट लक्षात आलं पाहिजे. इंडिव्हिज्युअल सेल्फ. आपण रिलेशन्स डिटेल घेणार आहे, पण इथं लिहून ठेवा. पर्सनल लाईफ मध्ये काय काय येतं लिहून घ्या. माय फ्रेंड्स. ओके, फ्रेंड्स. माय फ्रेंड्स. ओके. जॉब. माय जॉब. सेल्फ रिस्पेक्ट.
टेन मॅस्लोज हायरार्की होऊ शकेल ना, बेसिक बेसिक नीड्स, मग वरच्या नीड्स, आणि मग अल्टिमेट इगो हा सॅटिस्फॅक्शन. हा जॉब रिलेशन्स, जॉब मधले रिलेशन्स, कलिग्स वगैरे जे काय असतील, सेल्फ फायनान्स सगळ्यात महत्वाचं. सेल्फ फायनान्स सगळ्यात म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा हे बेसिक होणार. हा बरोबर. हेल्थ, सेल्फ पर्सनल हेल्थ. पर्सनल हेल्थ, माझं जीवन म्हणतात बघा, माय लाईफ. इथं काही कॉम्प्रोमाइज्ड असेल, एज्युकेशन लिहा. बऱ्याच वेळेला एज्युकेशन करायचं असतं, करतात, एक सक्सेसफुल होतात आउटर लेवलला, पण नॉट सॅटिस्फाईड. डॉक्टर व्हायचं असतं, मोठा बिझनेसमॅन होतो, पण डॉक्टर दिसला की वाईट वाटतं, अरे मी पण डॉक्टर झालो असतो. है की नाही? असं असतं. बऱ्याच वेळेला एज्युकेशन, ह्याच्यामध्ये पेरेंट्स किंवा अपब्रिंगिंग येतं. नाही, रिलेशन्स मध्ये येणार, फॅमिली लाईफ मध्ये येते. ओके. हे टिपिकल पर्सनल लाईफ होतं, वन इंडिव्हिज्युअल लाईफ. अजून मागचे काही पॉइंट्स आहेत, सांगू का सर? हा सांग. माय माय सॅटिस्फॅक्शन. हा, सेल्फ सॅटिस्फॅक्शन, सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ एस्टीम, सेल्फ ॲक्सेप्टन्स, सेल्फ सक्सेस, सेल्फ परफेक्शन, सेल्फ ॲप्रिशिएशन. हा सेल्फ हा सेल्फ अप्रिसिएशन, हे सगळं स्वतःवर सेल्फ लव्ह पण येतं. सेल्फ लव्ह, हा, एस्टीम, लव्ह, एप्रिशिएशन, कॉन्फिडन्स, सॅटिस्फॅक्शन, ॲक्सेप्टन्स. हे सगळं ह्याच्यात येतं, सेल्फ. देन फॅमिली लाईफ. फॅमिली लाईफ मध्ये काय ना, पेरेंट्स, ग्रँडपेरेंट्स, द हा फॅमिली ट्री, मग फॅमिली स्पिरिट लिहा, फॅमिली स्पिरिट, है ना. म्हणजे फॅमिलीचं एक स्पिरिट होतं ना, काय म्हणतो आपण त्याला, खानदान म्हणतो बघा. फॅमिलीचं स्पिरिट असते, कॉमन स्पिरिट असते, रीतिरिवाज म्हणू शकतो आपण, रूल्स. ओके, टिपिकल. किंवा वृत्ती म्हणू शकतो आपण. फॅमिली स्पिरिट म्हणजे वृत्ती, टिपिकल त्या पूर्ण फॅमिलीची वृत्ती तशी असते, कॉमन. काहींची राजकारणी असते, काहींची बिझनेसची असते. पॉलिटिक्स, हा स्पिरिट तर म्हणजे पण मग आपण असं नाही का म्हणत की हाताची पाचही बोट सारखी नसतात. आपण बघतो की एकाच घरामध्ये इतके वेगळे वेगळ्या वृत्तीचे माहे असतात. मग ते फॅमिली म्हणजे बहीण एकदम वेगळी असते, भाऊ एकदम वेगळा असतो, अपब्रिंगिंग सेमच असतं, किंवा इवन काका आणि वडिलांमध्ये एवढे फरक असतात, मावशी आणि आईमध्ये एवढे फरक असतात. मग ह्याला कसं म्हणायचं आपण, वृत्ती म्हणजे नाही नाही नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण जर तुम्ही बघितलं तर एक कॉमन स्पिरिट असतं बघा, कॉमन स्पिरिट असतं, थिंकिंग प्रोसेस असते, कॉमन थिंकिंग. तुम्ही डिफरंट डिफरंट आहेतच, ते त्याबद्दल काही डाऊट नाही आहे, पण एखाद्या मुद्द्यावर एक पूर्ण एकमत होत असतं त्या गोष्टी, है ना. समजा 4 फॅमिलीज आहेत, 4 फॅमिली आपण आता इंडिव्हिज्युअल लेवलला बघत नाहीये, फॅमिली लेवलला बघतो.
4 फॅमिलीचं म्हणजे आता समजा एक उदाहरण घ्या की माळी समाजाचं एक स्पिरिट असतं, समाजाचं असतं, तर कुटुंबाचं पण असतं. आता त्याच्यात इंडिव्हिज्युअल आहे ना, है ना, एक कुटुंब, त्या कुटुंबाचं एक स्पिरिट टिपिकल. आता माळी समाजात समजा एक 200 कुटुंब असतील, पण त्या 200 कुटुंबांमध्ये त्यांचं एक टिपिकल एक स्पिरिट असतं एखाद्या व्यक्तीचं. ओके, तिथं स्पिरिट म्हणजे मग हेट्रो स्पिरिट असू शकतो, होमो स्पिरिट असू शकतात. एखाद्या वेळेस एखादी फॅमिली पूर्ण भांडखोर असते, एखादी पूर्ण फॅमिली काय असते, समंजस असते, कॉन्शियसनेस. दॅट इज द कळलं फॅमिली कलेक्टिव्ह स्पिरिट म्हणू शकतो, कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणू शकतो. कळलं आता कळलं मारवाड्यांच्यात बिझनेस हे त्यांची वृत्तीच आहे. हा, ते पारसी इन्स्टिंक्ट पारधी इन्स्टिंक्ट लेवलला त्या गोष्टी येतात त्या सगळ्या, है ना. म्हणजे एखाद्या कुटुंबाची लढण्याची वृत्ती असते. म्हणजे लढणं म्हणजे शौर्याची वृत्ती आहे. परिस्थितीशी. एखाद्याचं एक बऱ्याच वेळेला हे असतं बघा, एखादं फॅमिली स्पिरिट असं असतं की सगळेच डॉक्टर्स असतात ते. सगळेच हम्म, हम्म, सगळेच इंजिनियर्स हम्म, असतात किंवा हम्म. एखाद्याचं सेवा वृत्तीच असते पूर्ण फॅमिलीची. दॅट इज द फॅमिली स्पिरिट. नो डाऊट त्याच्यात डिफरन्शिएशन येणार, पण फॅमिली लेवल. देन तिथल्या फॅमिली कळलं रिलेशन्स, सर फॅमिली रिलेशन्स, फॅमिली रिलेशन्स. देन फॅमिली हेल्थ. फॅमिली हेल्थ मग ऐकलाय तुम्ही कधी? बऱ्याच वेळेला असं होतं बघा की एक फॅमिलीची हेल्थच व्यवस्थित राहत नाही. म्हणजे किती जरी प्रयत्न केलं, एकटा आजारी पडला की तो बरा होतो, तो पण दुसरा आजारी पडतो, किंवा ऍट अ टाइम बरेच जण हे होतात असतात. फॅमिली हेल्थ है ना, रिपीटेड एखाद्या फॅमिलीमध्ये सतत आजारपण राहणं. फॅमिली हेल्थ, फॅमिली फायनान्स, फॅमिली वेल्थ, है ना, सगळ्यांचं एक कलेक्टिव्ह. बऱ्याच वेळेला याच्यावरनं ह्या गोष्टी होतात ना, वादविवाद होतात, कॉन्फ्लिक्ट होतात रिलेशन्स मध्ये वगैरे. तर हे आपल्याला घेता आलं पाहिजे. स्ट्रेस कुठून येतोय? हाऊस मॅटर्स. हाऊस मॅटर्स म्हणजे काय? घरकाम, घराशी निगडीत काम. ओके, अजून काय राहिलं फॅमिली स्पिरिट मध्ये? फॅमिली हेल्थ, नेबर्स फॅमिली नेबर्स राहिले. लिहा तिथं, नेबर्स, शेजारी. शेजारी जर स्माइलिंग नसतील तर काय होतं? तणाव वाढतो ना, स्ट्रेस राहतो. बऱ्याच जणांना शुगर, डायबिटीस, थायरॉइड बऱ्याच जणांना शेजारच्या मुळे झालेलं आहे की नाही? खरंच हो. हा, शेजारी जर किटकिटी असेल तर मग ते ही इरिटेटिंग. हायपर सेन्सिटिव्हिटी झाली ना सर, म्हणजे आपल्या फॅमिलीच्या बाहेर कोणी त्रास देणार असेल तर त्याला तेवढं रिॲक्ट करणं. नाही, आता तेच की, ते बरोबर आहे, रिॲक्ट न करणं हे बरोबर आहे, पण रिॲक्ट केलं जातं, त्याला काय करायचं? आता ते बापरे. तुमच्याशी रोज भांडायला आले तर काय आहे, तुमच्या डोक्याला ताप होणारच ना. होतं की, रिॲक्ट होतच ना, नॅचरली रिॲक्शन्स येतात. तो विजडम नाही येत. मग आपल्याला समजा अगदी एकेकांना घर सोडून जावं लागतं, ते विकावं लागतं. रे हो, असे झालेत केसेस. कर्म माझं एकची दुखी.
बऱ्याच आमच्या ठिकाणी असं होतं. शेजारचा प्लॉट घेताना त्यांना बिल्डरने एका सांगितलं, म्हणजे तिथे बंगला बांधायच्या आधी, की तुम्ही नक्की घ्या हा प्लॉट, म्हणजे शेजारी चांगले आहेत म्हणून. म्हणजे असं पण हा झालेलं आहे. That's होतं nice. की बऱ्याच गोष्टी कारणं आहेत ती फॅमिली रिलेटेड असतातच असं आहे ते. होतं एक खूप सूक्ष्म लेवलला काम करत असतं आपल्याला माहित नाहीये. नेबर्स आता आमचंच सांगतो उदाहरण तुम्हाला. आम्ही स्माईल हाऊस डिक्लेअर करायचं म्हणून सगळं आउटर कलर काम करून घेतलं आणि बरोबर आमच्या शेजारी रिकामा प्लॉट होता त्यांनी बांधकाम काढला तर ती एक साइडची पूर्ण भिंत तिथं सगळं सिमेंटचं हे उठले. मग आम्ही जे कलर काम केलं होतं आता काय करायला पाहिजे आम्ही काय केलं पाहिजे समजून like, ऍक्सेप्ट ऍज इट इज अँड गो फॉरवर्ड. बरोबर आहे ना आपण थोडंच रोखू शकणार आहे. ओके पण विचार येऊन जातो ना अरे आत्ताच आपण कलर केलंय एवढं सगळं सुंदर केलं येऊन जातो विचार दॅट थॉट्स ऑल्सो क्रिएट समथिंग तो विचार सुद्धा नाही आला पाहिजे आपल्याला. ओके सेम माझ्या बाबतीत झालं होतं. आणि म्हणजे माझी थोडी चिडचिड व्हायला लागली की त्यांचं सिमेंट सगळं आपल्या रंग नवीन केला होता आणि उडायला लागला म्हणून. पण माझ्या नवऱ्यानं मला एवढा दम दिला की नाही बोलायचं शेजाऱ्यांना. आणि त्यांनी खरंच ना कलरचे त्या भिंतीचे पैसे दिले, म्हणजे आपण होऊन आम्ही न मागता, की आमच्यामुळे तुमचं रंगकाम खराब झालं. तर त्यांनी दिले पैसे. म्हणजे ते म्हणजे कधी शेजारी कधी हे स्माइलिंग आहे तुमचे दोन्ही शेजारी स्माइलिंग आहे आणि smiling आम्ही पण त्यांना खूप स्माइलिंग आहे शेजाऱ्यांना. स्माइल स्पिरिट तुम्ही तुम्ही तिथं कदाचित रिॲक्ट झाला असता तर त्या नाही घटना नाही, म्हणून घडल्या मी माझ्या फक्त नवऱ्याजवळ रिॲक्ट होते. मला मला माहितीये की माझा नवरा मला योग्य गाईड करतो सोशल लाईफ साठी. तर असं होतं पण समजा नाही दिलं असतं तर त्यांनी तर मी माझ्या नवऱ्याचं ऐकायचं म्हणून सोडून दिलं असतं. पण तुम्हाला पटलं असतं का नसतं पटलं तुम्ही अं, स्वीकारलं असतं? नाही, माझं ध्येय एकच आहे, नवऱ्याच्या पुढे जायचं नाही. म्हणजे काय चिडचिड असेल ती नवऱ्या पुढे करायची, शेजाऱ्यांकडे नाही. पण मला हेच सांगायचं आहे की अजून परत आपल्याला काय व्हायला पाहिजे अजून अपग्रेड व्हायला पाहिजे. आपल्याला समजलं पाहिजे की इट्स अ सोशल लाईफ इट्स अ फॅमिली सोशल लाईफ आणि इथं आपण काहीच करू शकत नाही. काही करू शकत नाही म्हणजे फार झालं तर आपण त्यांना मत मांडू शकतो की त्यांना रिअलाइज करून देऊ शकतो. लक्षात घ्या मी असं नाही म्हणत आहे की ऑलवेज सप्रेस होऊन बसायचं आहे. वी कॅन से देम की असं असं होतंय बघा तुम्हाला योग्य वाटलं तर ह्या पद्धती हम्म, हम्म. व्हिडिओ किंवा काय फ्रीज झालाय. मध्ये व्हिडिओ फ्रीज झाला. सर आणि आता आवाज हेल्पर्स. येतो हो आता येतोय सर. मध्येच एकदम स्टॉपच होतं व्हिडिओ, आता सुरू झालाय. ओके हा डोमेस्टिक हेल्पर्स पण फॅमिलीमध्ये येणार का? म्हणजे डोमेस्टिक हेल्पर्स सॉरी, हा डोमेस्टिक हेल्पर्स म्हणजे हे म्हणजे हाऊसमेड्स. घरी झाडू करायला हाऊसमेड्स. येणारे, स्वयंपाक हाऊसमेट हा करणारे. येस हं. येस येस फॅमिली लाईफचा पार्ट आहे ना त्यांच्याशी कम्युनिकेशन कसं ती आहे किंवा पण त्यांचा खूप ट्रिक त्यांचा असते. इन्फ्लुएन्स आपल्या जीवनात होत असेल तर होतं बऱ्याच वेळेला त्यांचा नाही घरी आलं तरी स्ट्रेस येतो कधी कधी येतो ना. असं म्हटलं जातं ना की ज्यांच्याकडे जुन्या बायका आहेत, ती माणसं जनरली चांगली असतात वागण्यासाठी. ज्यांच्याकडे हम्म, सारखे बदलत असतात त्यांचं हम्म, पेशन्स, हा म्हणजे तिथे कुठेतरी फॅमिलीमध्ये गडबड असते. बरोबर दोन्हीकडे आता असू शकतं हा. एनर्जी मॅच होत नाही ना असं हम्म. होतं. पण कामवाल्यांकडनं पण शिकण्यासारखं असतं. आता माझ्या कामवालीचा 31 वर्षाचा मुलगा दारू पिणारा आहे आणि घरात काम न करता बसणार आहे. तर हा. तिची सून आणि ती सासू काम करते.
इतकं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. मला त्यांचं खरंच इतकं कौतुक वाटतं सर. त्यांनी ते इतकं ऍक्सेप्ट केलेलं आहे की आणि मुलाला रोज ती आई ₹100 दारूला देते अय्या. आणि इतक्या शांतपणे काम करते, इतकं प्रामाणिक काम करते, इतक्या वेळेत येते ती. म्हणजे हे किती मोठं ऍक्सेप्टन्स आहे त्यांच्याकडनं. हे शिकण्यासारखं किती गोष्ट आहे. नाहीतर किती आणि रोज डोक्यावर. मग ते स्पिरिच्युअल कसे नसतात म्हणजे मला इतकं हे होतं ना की इतक्या हालाखीमध्ये असतात. पाऊस पडायला लागला, 2 दिवस पाऊस पडला तर त्यांच्या घराची हालत होऊन जाते. पण ते आपल्या घरामध्ये येत असतात आणि आपलं हे असतं, अरे ही खिडकी साफ कर, ते कोपऱ्यामध्ये राहिलंय बघ ते नीट कर, ती काकडीचं बघ साल पण नीट नाही काढलं, हे बघ ही बशी आणि तिथे त्यांचं घर वाहत असतं. कपडे ते, अरे मी कपडे काढायचे विसरून गेले, सगळे ओले झाले असणार आता सगळे, आणि परत हाताने धुवायला असतात सतत, तरी सुद्धा हसतमुख असतात. आणि काय पगार असतो, ₹5,000, ₹10,000, ₹15,000, असं महिन्याभरासाठी काम करायचं ह्या पगारासाठी, आणि तरी आणि हसतमुख असतात. लाईफ आहे तसं ऍक्सेप्ट करायची टेंडन्सी त्यांची जास्त असते. ओके, व्हॉट इज ऍक्सेप्ट करतायत का ऍडजस्ट कर? ऍडजस्ट जे करतात. काय आहे ऍडजस्ट करतात ते. पण आता ते जे करतायत त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे ना हे गोष्ट. हा, नाही नाही, तसं नाहीये, तसं नाहीये. मी थोडस याच्यात तुम्हाला अपग्रेड करू इच्छितो सगळ्यांना. कारण ते आहे म्हटल्यावर संचित त्यांचं काहीतरी आहे म्हणून. बरोबर आहे तुमचं, संचित म्हणताय, प्रारब्ध म्हणताय, बट इट इज नॉट द, लगेच आपण संचिताकडे आणि प्रारब्धाकडे नाही जायचं. बरं. चॉईस आपला आहे, चॉईस कडे आपण गेलं पाहिजे. ओके, तर आज तुम्ही एक उदाहरण दिला की, म्हणजे आता त्याची हिस्ट्री नाही माहिती, पण एक शॉर्टली त्याच्यावरनं लक्षात येते की ती आई स्वतः काम करते आणि त्या मुलाला काय करते, ₹100 दारूला पैसे देते. दारूला पैसे देते. इट इज अ, म्हणजे मी असं म्हणत नाही, तुमचं बरोबर आहे, पण इट इज अ फिअरफुल ऍडजस्टमेंट. हम्म, हम्म. ओके, म्हणजे तर हे फिअरफुल नाही आहे. त्याची सून आणि ते म्हणून कधी कधी मारतात पण पोराला, पण तरी पण रोज पैसे देतात. मारणं आणि हे वेगळं लक्षात घ्या. तो फिअरफुल म्हणजे काय, हा दारू पिऊन पडून राहू दे घरी, अशा कितीतरी बायका आहेत, पण नवरा पाहिजे. दारुडा असेल, तो मारत असेल तरी सुद्धा तो नवरा आहे म्हणून राहायला पाहिजे. हे फिअर ऑफ द सोसायटी आहे, लक्षात. ते स्ट्रॉंग डिसिजन्स घेत नाहीयेत. त्यांना म्हणजे हे सांगण्याचा मुद्दा काय, मी त्या एका केस बद्दल नाही बोलत आहे. नाही सर, कोकणातलं वातावरण थोडं वेगळं आहे. इथं फिमेल डॉमिनेटिंग प्रकार आहे. तुम्ही म्हणताय तो, मी कोल्हापुरातली असल्यामुळे मला माहिती आहे. ती सून व्यवस्थित नवऱ्याला ठोकून पण काढते, पण तिनं हे इतकं सहज ऍक्सेप्ट केलं की ह्या नवऱ्याला सोडायचं नाहीये. तिनं लव्ह मॅरेज केलंय, त्यामुळे त्याला आहे तसं सांभाळायचंय. हा, तर नाही, मला मला काय सांगायचं आहे की देर आर ऑप्शन्स ना, ऑप्शन्स आहेत की नाही आहेत. ही ते जे रोज ऍडजस्टमेंट. ₹100 देत नाही, आहेत, त्याला त्यांना एखादा मार्ग पाहिजे की त्यातनं बाहेर पडायचा, पण त्यांना मिळत नाहीये ना. say them that admit that person in the rehab, that is the solution. दिवसाला ₹100 देत आहेत ना, महिन्याचे 3,000. सावंतवाडीलाच एक रिहॅब सेंटर आहे, नेऊन टाका त्याला तिथं. 6 महिने त्याला असं करतात की होऊ शकतो चान्स. मी म्हणणार नाही की तो 100% नशेतून जाईल, पण देर इज अ ऑप्शन. आता हे धाडस नाहीये तिथं नेऊन टाकायचं, तिथं तिथं धाडसपेक्षा त्यांना मार्ग मिळणार नाहीये. त्यांना नेणार तिथं कोणपर्यंत कोण नाहीये. इग्नोरन्स, म्हणजे त्यांचं अज्ञान आहे, ते माहित नाहीये. बरोबर. हा, मग ह्याला आपण असं, म्हणजे मी हे का सांगतोय तुम्हाला, न्यूट्रो स्पिरिट, दिस इज नॉट द न्यूट्रो स्पिरिट, दिस इज नॉट द न्यूट्रो स्माइल स्टेट. ऍक्सेप्टन्स इज द न्यूट्रो फिनॉमिना. म्हणजे आता मी तुमच्याकडनं हे शब्दांचा खेळ एक्सपेक्ट करतो, कारण यू आर ऍट दॅट डायमेन्शन. ओके, तर आपला तो कॉन्शियसनेस क्लिअर असला पाहिजे की का बरं हे असे करतायत. तर तो फिअर असेल किंवा सोसायटी फिअर असेल, काही असेल, बट अगदीच नसेल तर तो, तुम्ही जसं म्हटलं, तर मार्ग मिळत नाही, जर काय आहे, अज्ञान आहे, माहित नाहीये. त्यांनी तुम्हाला विचारलं पाहिजे की बाबा काय करू शकतो,
काय सोल्युशन आहे काय? आपल्यासारख्या लोकांना सुद्धा सोसायटी फिअर असते आणि ती नॅचरल आहे. कुठल्याही माणसाला सोसायटीतल्या लोकांनी अशी बोटं दाखवलेली, हे बघा, हे ना, हे असं आहेत हा, ते ते इतकं मानहानी असतं ना, की असं वाटतं नको बाबा त्याच्यापेक्षा. सो तर त्यांचं तर खूपच वेगळं असतं ना, की कसंही असू देत, पण असू देत बाबा. म्हणूनच मी काय सांगतोय की स्माइल स्पिरिट आपल्याला डेव्हलप करणं गरजेचं आहे, की दॅट इज द कुठे ते स्माइल. स्माईल कसं येणार? तो जर नवऱ्याने काय येणार सोडून नाही? दिलं, हा त्या माझा नवर प्रश्न का येणार नाहीये? काम करावं लागेल ना त्याच्यासाठी. येणार नाही असं म्हणून कसं चालेल? जर गाईड तो केलं नवरा पाहिजे. सोडून निघून गेला, मला पैसे देत नाहीयेत, सोडून मी निघून सोड गेला मी आणि मी सोडण्याबद्दल म्हणतच नाहीये, लक्षात घ्या. हा प्रश्न माझा नाहीये. तुम्ही त्यांना बरं करायसाठी म्हणतात सर. लोकल लेवलला तुम्ही विचार करताय. सोडणं इज नॉट द हेट्रो फिनॉमिना. चला मला पेलवत नाही सोडून जाऊयात. नाही, हे त्यांनी परत नाही, बायकांनी नाही सोडून द्यायचं ना. ह्या एक्झाम्पल मध्ये तो नवराच की मला नाही, मला हेच माझं आयुष्य आहे, नाही तर चल, आणि तो सोडून पळून निघून गेला. कुठेतरी ती भीती असते ना मनामध्ये, की अरे बापरे. मग मग जाऊ द्यायचं त्याला. मग जाऊ तेच ना. द्यायचं. म्हणजे मग प्रकृतीला जाऊ सोडायला द्यायचं पाहिजे. म्हटल्यावर, जाऊ द्यायचं म्हटल्यावर 10 लोकांनी बोटं दाखवली जाणार, की बघा हिला नवऱ्याने. जी मला सांगा, एक उदाहरण घ्या. आता तुम्ही विषय निघालायच. जी बोट दाखवतायत ते काय करतायत? त्यांच्या फॅमिलीज मध्ये काय चालू आहे? सगळेच जण, सगळ्यांचेच नवरे सोडून गेलेले नसतात, त्यांच्याकडे दुसरं काहीतरी असतं, पण ते असं जगजाहीर. तेच जर सांगतोय ना. 100 फॅमिलीज असतील ना सोसायटीमध्ये, जर 100 फॅमिलीज असतील तर त्यातले एक 3-4 फॅमिलीज अशा असतात की अख्खी सोसायटी त्या 3-4 फॅमिलीज बद्दल बोलत असते, की बापरे कसं झालं त्यांचं हे. म्हणजे थोडक्यात तर उरलेले आपण जे 97 लोक असतात किंवा 96 फॅमिलीज असतात, त्यांच्याकडे इश्यूज असतात पण मेजर नसतात, की अरे मुलगी वेडी आहे, मुलीला वेडच लागलं आहे, किंवा मुलगी पळून गेली घरातनं, किंवा मुलगा काहीच करत नाहीये, कामच करत नाहीये, घरी बसलेला आहे. हे हे प्रॉब्लेम्स खूप कॉमन नसतात ना. मी तेच सांगतोय ना, तिथंच तर स्माइल वर्क करणं गरजेचं आहे ना. फक्त आपण लेक्चर्स मध्ये स्माइल्स म्हणून उपयोग काय थोडंच आहे. आपल्याला करावं लागेल ती सोशल वर्क किंवा त्या स्माइल वर्क. पण त्यासाठी पहिला काय करावं लागेल? ती पहिलं कुणाची फिअर स्माइल ऍक्टिव्हेट करावी लागेल? स्वतःची. स्वतःची स्माइल ऍक्टिव्हेट करावी लागेल. देन इट हॅपन्स. होणार नाही असं नाहीये. प्रोफेसर जर प्रोफेसर म्हणत असतील किंवा जर म्हटले की कधी होणार, व्हायचं असेल तर होऊ दे, नाही तर सोडून देऊ दे. असं म्हटलं तर कोणच नाही करू शकणार. आपल्याला ते करावं लागेल, है ना. दॅट इज द. म्हणून तर हे सगळं शिकतोय. आज आज तुमच्या घरात जर ती एखादी कामवाली बाई हे सफरिंग घेऊन आली, तर तुमच्याकडे आता सोल्युशन काय आहे? काय करू शकता तुम्ही सोल्युशन? टच दिस मुद्रा. तिला शिकवा मुद्रा ही करायला. आणि त्यांच्या जीवनामध्ये विजडम डेव्हलप व्हायला चालू होईल, बदल व्हायला चालू होईल. मी म्हणणार नाही की पूर्ण ट्रान्सपरंट बदल होतील, पण काही ना काहीतरी सोल्युशन निघतील, लक्षात. कुठली इतकं मुद्रा काम करायची? आहे. तिचा नवरा जर दारू पित असेल आणि घरामध्ये पूर्ण पैसे देत नसेल, 25,000 पगार आहे आणि तो 15,000च देतो घरामध्ये, आणि ही बाई, आणि रात्र रात्र आरडाओरडा करतो, मारतो, हे करतो, तर त्या बाईला कुठली मुद्रा द्यायची सर? होमो द्या तिला. आपण पुढे तर रिलेशन्स देणार आहे, ओके. रिलेशन्स नुसार पण घेणार आहे. पण पोस्ट मॅरेज फॅमिली लाईफ देऊ शकतो. होमो कुठे घेतलं आपण? हेट्रोचा होमो फॅमिली लाईफ. अच्छा, हेटेरोचा होमो काय? ओके. तिला हे करायला सांगा. आणि आपण रिलेशन्स घेणार आहे, त्यानुसार रिलेशन हजबंड वाईफ रिलेशन्स आपण घेऊ उद्या, ओके. ओके. त्या थँक्यू. रिलेशन नुसार. आणि इट वर्क्स ब्युटिफुल. ओके. ओके. युनिवर्स विल टेक केअर. प्रकृती विल टेक केअर. प्रकृतीचा कॉन्शियसनेस वर्क करतो. आणि प्रकृतीचे नियम फॉलो करत नाही, म्हणून तर सफरिंग आहे आपल्याला लोकांना.
तो प्रकृतीचे नियम फॉलो करत नाहीये म्हणजे काय? सॉरी सर, खूप प्रश्न विचारते. प्रकृतीचा एक लॉ आहे ना, ट्रायोर्जिन लॉ, है ना, जे प्रकृतीने डिसाइड केलं असेल की बाबा समजा केस टू केस डिफरंट राहील. प्रकृतीने तुमच्यासोबत काहीतरी एक नियम केला असेल की ह्या पद्धतीने वागलं तर तुम्ही त्यातनं बाहेर पडू शकता, ठीक आहे है ना. आता तुम्ही जे सांगितलं त्या व्यक्ती ती फिमेल मार खाते, सगळ्यात आता 2 उदाहरणं आली. कोकणामध्ये त्यांनी सांगितलं की फिमेल्स डॉमिनंट आहेत, फिमेल्स मारतात. तिथं काय आहे, मेल्स मारतायत. तर मार खाऊन घेतो म्हणून आपल्याला मारलं जातं. ओके. तिनं जर त्या पद्धतीनं जर खरंच डिसिजन्स काही घेतले, मी म्हणत नाही की शॉर्ट हिस्ट्रीवर नाही म्हणणार आहे, पण डिसिजन्स घेण्यासाठी प्रकृती सपोर्ट करेल. ओके. त्या पद्धतीने जस्ट डू द मेडिटेशन. हेटेरोचं होमो. हेट्रो पर्सनल लाईफ आणि होमो फॅमिली. ओके. मी डिटेल्स सांगेन तुम्हाला नंतर. सोशल लाईफ घेऊया उद्या आपण आणि स्पिरिच्युअल लाईफ. आज आपण काय करूया, एक हातामध्ये पर्सनल लाईफ घेऊया. एक कॉन्शियसनेस आहे तो सांगतो तुम्हाला. लेफ्ट हँड इज फॉर द सेल. हा एक कॉन्शियसनेस डिफरंट आहे. लेफ्ट हँड इज फॉर द सेल and right hand is for the others, because left hand is the hetero hand, right hand is the homo hand. की पूर्ण हँड. लेफ्ट हँड सेल्फ साठी. मग इंडिव्हिज्युअल लाईफ कुठे घेणार तुम्ही? लेफ्ट. लेफ्ट मध्ये. आणि फॅमिली लाईफ कशासाठी घेणार? इतरांच्यासाठी राईट हँड. राईट हँड मध्ये हेट्रोचा होम. स्पिरिच्युअल लाईफ लेफ्ट मध्ये घेणार का राईट मध्ये घेणार? स्पिरिच्युअल लाईफ लेफ्ट. 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 अँड सोशल लाईफ राईट. ओके. जनरल राईट. एक कॉमन रूल. ओके. आपण घेऊया पर्सनल लाईफ आणि फॅमिली लाईफ. पर्सनल लाईफचा मंत्र कोणता? आ आ. आणि फॅमिली लाईफचा मंत्र कोणता? आ आणि ओ. ओके. जस्ट क्लोज युअर आईज. डोळे बंद ठेवायचे. Just continue your meditation. Just continue. And just pass the smile intention.